अवकाळी पावसाने राज्यभरात हाहाकार माजवलाय। अवकाळी पावसाने चिंता वाढवली आहे। ज्वारी, मका, कांद्यासह फळबागांचं नुकसान झालंय। बुलढाण्यामध्ये 4000 हेक्टरवर शेतीचं नुकसान झालेलं आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यात 8 तालुक्यातील तब्बल 166 गावांमध्ये 4000 हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालंय। यामध्ये ज्वारी, मका, कांद्यासह फळबागांचं मोठं नुकसान झालेलं आहे। पावसामुळे सगळा कांदा आमचा मट्टीमोल झालेला आहे। पुरा जमीन लेवल झालेला आहे, पूर्ण म्हणजे सड लागलेली आहे पूर्ण। आता आम्ही त्या कांद्याचा करायचा काय करा याचा विचार पडला आम्हाला। आता सरकार कांद्याला भाव देत नाही। आता कांदा काढण्याला त्याची मजुरी पण निघत नाही, खर्च पण निघत नाही। त्याला इलाज काय करा आम्ही शेतकरी। आता भयंकर नुकसान झालं होतं। त्या पाण्यामुळे सारं पसार होळेलं आहे। सोंग्याले गांचे खुळ्याले गांचे काहीच नाही, हाती नाही लागणार त्याचं काहीच। त्याची नुकसान भरपाई देण्यात यावं अशी विनंती आहे। परत लवकर राज्य सरकारने पंचनामे करून त्वरित मदत द्यावी, तसेच नुकसान भरपाई पण देण्यात यावी। कारण शेतकऱ्याला आज रोजी शेती परवडत नाही आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात पावसामुळे नुकसान झालेले आहे। तसेच हाल पण होत आहे, मजूर मिळत नाही आहे। सर्व सुविधा म्हणजे शेतकरी म्हणजे कामातूनच गेलेला आहे। आता अशी व्यवस्था झालेली आहे शेतकऱ्यांची। परवा दिवशी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आमच्या हातातोंडाशी आलेले ज्वारीचे पिकं असतील, कांदा असेल, गहू असेल, हरभरा असेल, या सर्व पिकांची एकदम मातीमोल झालेले आहे। पूर्ण आपण माझ्या मागे बघू शकता की पूर्ण म्हणजे मातीतच गेलेलं। आता हे सोंगता येणार नाही आम्हाला, काहीच नाही। याला कोंब फुटून राहिले। मागच्याच वर्षाची नुकसान भरपाई आतापर्यंत मिळालेली नाही। पीक विमा अजून मिळालेला नाही। तो गेल्या 2 वर्षाचा पीक विमा बाकी आहे। एकीकडे अजित पवार म्हणतोय की कर्जमाफी देणार नाही। आमच्या शेतकऱ्यांनी काय आत्महत्या करायची का सध्या? आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। आता एक तर शेती करणं सोडावं लागेल, एक तर आत्महत्या करावं लागेल। सरकारलाच सांगायचं की आम्ही काय करावं आता।